नमस्कार मित्रांनो, मी आहे राजू शिंदे। स्वागत आहे आपलं माझ्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आरोग्य विश्व। मित्रांनो, कधी असं झालंय का की सकाळी उठलात आणि कोणतंही खास कारण नसतानाही मन खूप जड वाटलं, जणू काही सगळं नीट चाललंय पण आतून एक बेचैनी आहे। हेच आहे स्ट्रेस आणि अनेक्झायटी। आजच्या धावपळीच्या जीवनात हे शब्द अगदी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाले। पण प्रश्न असा आहे की यावर काही उपाय आहे का? मानसिक आरोग्य तज्ञ सांगतात की ताणावर मात करण्यासाठी मोठे उपाय लागत नाहीत, तर दररोजच्या छोट्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात। पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय सकाळची शांत सुरुवात। फोन हातात घेऊन दिवसाची सुरुवात करणं म्हणजे ताणावर ओझं टाकणं। तज्ञ सांगतात की उठल्यावर पहिल्या 20 मिनिटात आपण ज्या गोष्टी पाहतो ऐकतो त्याचा आपल्या मनस्थितीवरती परिणाम होत असतो। म्हणून उठल्यावर काही मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवा। खोल श्वास घ्या, पाणी प्या, सूर्यप्रकाशात उभं राहा। या गोष्टी मेंदूला मी सुरक्षित आहे असा सिग्नल देतात। आता दुसरी सवय, दररोज थोडं हालचालीत राहणं। इथं जिम किंवा वर्कआउट बद्दल बोलत नाही, मी बोलतोय चालणं, झाडाला पाणी घालणं किंवा घर साफ करणं। शरीर हलल्यावर एंडोर्फिन नावाचं हॅपी हार्मोन मेंदूत तयार होतं, त्यामुळे नैसर्गिक आनंद मिळतो आणि चिंता कमी होते। आता तिसरी सवय आहे डिजिटल विश्रांती। आपण दिवसभर मोबाईलवर स्क्रोल करत राहतो, पण प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक मेसेज मेंदूवर सूक्ष्मता निर्माण करतो। म्हणून तज्ञ सुचवतात दिवसातून कमीत कमी 30 मिनिटं फोन मुक्त वेळ ठेवा। त्यावेळी फक्त स्वतःशी किंवा आपल्या प्रियजनांशी बोला, बघा मन किती हलकं वाटेल। आता चौथी सवय आहे कृतज्ञतेची नोंद ठेवा। हो, ग्रॅटिट्यूड जर्नल ही गोष्ट फक्त मोठ्या लोकांसाठी नाही। रात्री झोपायच्या आधी 3 गोष्टी लिहा। आज आपण कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही आभारी आहात? कधी फक्त आज छान जेवण मिळालं इतकं लिहिलं तरी पुरेसं असतं। या सवयीने तुमचा मेंदू निगेटिव्ह विचारांऐवजी पॉझिटिव्ह विचारांकडे वळतो। 5वी सवय पुरेशी झोप। अनेक जण म्हणतात मला फक्त 5 तास झोप पुरते, पण मानसिक आरोग्य तज्ञ सांगतात की ही मोठी चूक आहे। झोपेअभावी मेंदू सतत स्ट्रेस मोडमध्ये राहतो। झोप ही आपल्या मेंदूची रिचार्जिंग प्रोसेस आहे, त्यामुळे किमान 7 तासांची झोप ही लक्झरी नाही तर ती गरज आहे। आता 6वी सवय अशी आहे की लोकांशी बोलणं, मन मोकळं करणं। आपण बहुतेक वेळा स्वतःच्या ताणाबद्दल बोलत नाही, कारण वाटतं की लोक काय म्हणतील। पण मानसिक आरोग्य तज्ञ सांगतात एक प्रामाणिक संवाद म्हणजे मानसिक औषधासारखा असतो। मित्र, कुटुंबीय किंवा तज्ञ यांच्याशी मोकळं बोलणं हे अनेक्झायटी कमी करतं। 7वी सवय आहे निसर्गाशी जोडून घ्या। झाडाखाली बसणं, पक्ष्यांचा आवाज ऐकणं किंवा फक्त आकाशाकडे बघणं। या साध्या गोष्टी मेंदूतील कॉर्टिसॉल म्हणजेच ताण निर्माण करणारा हार्मोन कमी करतात। म्हणून दररोज काही मिनिटं तरी निसर्गात घालवा। आणि 8वी सवय स्वतःशी दयाळूपणे वागा। आपण इतरांवर प्रेम दाखवतो पण स्वतःशी मात्र कठोर वागतो। मी अपयशी ठरलो, मी पुरेसा चांगला नाही असं सतत सांगत राहणं म्हणजे मनाला शिक्षा करणं। तज्ञ सांगतात स्वतःशी बोलताना मित्रासारखं बोला, ठीक आहे आज नाही जमलं पण उद्या जमेल। एवढी साधी वाक्य बोलून मेंदूला शांतता देतात। स्ट्रेस आणि अनेक्झायटी हे आपल्या आयुष्याचा शेवट नाही, तर ते आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतात। आणि ह्या 8 छोट्या सवयी म्हणजे तुमच्या मनाचा दररोज आरोग्य विमा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।